आणि तर सध्या नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। सहकुटुंब ते सुद्धा आज मतदानाचा हक्क बजावतील। तर देवेंद्र फडणवीस आपल्या सहकुटुंब आता मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत। आज नागपूरमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडते आणि देवेंद्र फडणवीस आता मतदान केंद्रावरती दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस आता मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी। तुषार कोहळे या संदर्भातले अपडेट देतील। तुषार, आपण बघू शकतो की ते जे दृश्य आहे ते थेट दृश्य आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धरमपेठ येथील त्यांच्या मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेले आहेत। त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री देखील आहे आणि सोबत त्यांच्या पत्नी देखील आहे। ज्या प्रकारे सकाळपासून मतदान केंद्रावर नागपूरमध्ये लांबच लांब रांगा आहे, त्यामुळे आता त्यांना देखील रांगेत राहावं लागेल। मात्र त्यांची आई या सिनियर सिटीजन असल्यामुळे त्यांना पहिलं प्राधान्य दिलं जाणार आहे। ज्या प्रकारे आज सकाळपासून एक वेगळा उत्साह आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जे धरमपेठ परिसरामध्ये वनामतीच्या बाजूला जी नागपूर महानगरपालिकेची शाळा आहे त्या मतदान केंद्रावर त्यांचं मतदान असतं आणि मतदान क्रमांक 257 वर ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे। आपण बघू शकतो की सहकुटुंब ते मतदानासाठी आलेले आहे। ते आपल्या मातोश्रीला घेऊन मतदान कक्षाकडे जाताना आपल्याला दिसत आहे। सोबत त्यांच्या पत्नी देखील आहे। लोकशाहीमध्ये आपल्याकडे मतदान एक हक्क, एक कर्तव्य म्हणून मानलं जातं आणि सहकुटुंब येऊन ते आपला मतदानाचा हक्क बजावत आहे। साधारणतः ही प्रक्रिया आणखी काही मिनिटं चालणार आहे, कारण की लांब रांगा असल्यामुळे थोडा वेळ लागू शकतो। मात्र त्यांच्या आई सिनियर सिटीजन असल्यामुळे त्यांना अधिकाऱ्यांनी ते आधी मतदान करायची परवानगी दिलेली आहे। तुषार, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या मातोश्री, त्यासोबतच पत्नी अमृता फडणवीस हे तिघेही सध्या मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी। देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्री सिनियर सिटीजन आहेत, त्यामुळे त्यांचा हात धरून देवेंद्र फडणवीस सध्या मतदान केंद्राच्या आत गेलेले आहेत आणि ते आता आपल्या मतदानाचा हक्क बजावतील। आज राज्यातल्या 5 मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडते, त्यामध्ये नागपूरकडे सगळ्यांचं विशेष लक्ष आहे। नागपूरमधून भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रिंगणामध्ये आहेत आणि सकाळपासूनच नागपूरमध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मतदानाला मिळतोय। थोड्याच वेळापूर्वी गडकरी कुटुंबियांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आणि आता देवेंद्र फडणवीस आपल्या पत्नीसह आणि आपल्या मातोश्रींसह मतदानासाठी पोहोचलेले आहेत। धरमपेठ या परिसरामध्ये हे मतदान केंद्र आहे आणि सध्या देवेंद्र फडणवीस आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रामध्ये पोहोचलेले आहेत। देशभरामध्ये आज 21 ठिकाणी 21 जिल्ह्यांमध्ये 21 राज्यांमध्ये 102 मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडतीये। त्यामध्ये महाराष्ट्रामधल्या 5 मतदारसंघांचा समावेश आहे। हे 5ही मतदारसंघ पूर्व विदर्भामधील आहेत आणि त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा म्हणजे नागपूर मतदारसंघ। नागपूरमधून नितीन गडकरी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। त्यांच्या विरोधात विकास ठाकरे ही निवडणूक लढवत आहेत। सकाळपासूनच नागपूरमध्ये मोठ्या संख्येनं मतदार घराबाहेर पडलेले आहेत। नागपूरमध्ये उन्हाचा पाराही खूप जास्त वाढलेला आहे आणि त्यामुळे ऊन वाढण्याच्या आत नागरिकांनी मतदान करण्याला प्राधान्य दिलंय। पहिल्या 2 तासामध्येच 13% मतदानाची प्रक्रिया पार पडलेली होती आणि आता अनेक नेत्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस सध्या धरमपेठ परिसरातल्या या मतदान केंद्रावरती आपल्या मातोश्रींसह पोहोचलेले आहेत।
त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। हे तिघेही जण आता आतमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पाडतात। नागपूरमध्ये सकाळपासूनच वयोवृद्धांनी मतदानासाठी गर्दी केलेली आहे, कारण ऊन वाढल्यानंतर वृद्धांना थोडासा त्रास होतो, त्यामुळे सकाळी 9 वाजेपर्यंत अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आणि आता देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आपल्या मातोश्रींना सोबत आणलं आणि मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी ते मतदान केंद्राच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत। सकाळी 7 वाजता मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यानंतर आता 3.5 तास उलटून गेलेले आहेत। पहिल्या 2 तासामध्येच नागपूरमध्ये 13% मतदान झालेलं होतं। ही काही वेळापूर्वीची दृश्य आहेत, ज्यावेळी देवेंद्र फडणवीस हे मतदान केंद्रावरती पोहोचलेले होते। त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मातोश्री सुद्धा आहेत। आणि ही आतली दृश्य आहेत मतदान कक्षामधली। देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी मतदान केलेलं आहे। आपल्या कुटुंबासह देवेंद्र फडणवीस या मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत। तुषार कोहळे या संदर्भातले अपडेट देतील। तुषार, मतदानाची प्रक्रिया पार पडलेली आहे। निश्चितच देवेंद्र फडणवीस हे आता मतदान केंद्राच्या बाहेर येत आहे। आत्ताच इथे मतदानाची प्रक्रिया पार पडलेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट की त्यांचं कुटुंब आलेलं आहे, त्यांची पत्नी असेल, त्यांची आई असेल आणि ते स्वतः मतदानासाठी आलेले आहे। जर आतमधलं दृश्य बघितलं तर इथे मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी माध्यमांचा देखील घोळका पाहायला मिळत आहे। नागरिकांची देखील लांबच लांब रांग पाहायला मिळत आहे आणि या मतदान केंद्रामध्ये त्यांचं मतदान असतं आणि मीडिया देखील मोठ्या संख्येने इथे आवर्जून उपस्थित राहतो। जर का आपण बघायचं झालं तर सकाळला साधारण 10 वाजतापर्यंत नागपूर लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झालं तर साधारण 11% मतदान झालेलं आहे। तर रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये साधारण 10 वाजताचे जे आकडे आले त्यामध्ये साधारण 9.5% मतदान झालेलं होतं। नागपूरचा टक्का हा आणखी वाढण्याची शक्यता आणि सकाळच्या पहिल्या सत्रात आणखी वेगाने वाढण्याची शक्यता आहे, कारण की कडक उन्हामुळे नागरिक सातत्याने लांबच लांब आपल्याला मतदान केंद्रावर रांगा पाहायला मिळतात। त्याचं प्रमुख कारण हे आहे की दुपारला नागपूरचा पारा साधारण हा 41°C वर जाण्याची शक्यता आहे। नागपूर वेस्ट शाळेत तसा इशारा देखील दिलेला आहे। मात्र पहिल्या सत्रामध्ये जी गर्दी आहे, अनेक सिनियर सिटीजन विशेष करून आपल्याला पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये अनेक मतदान केंद्रावर पाहायला मिळाले। निवडणूक आयोगाने देखील विशेष करून नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये एक वेगळी व्यवस्था केलेली आहे। आशा वर्कर असेल आणि आरोग्य सेविका असेल यांचं एक पथक प्रत्येक मतदान केंद्रावर ठेवण्यात आलेलं आहे। त्यांच्याकडे ग्लुकोज असेल, ORS असेल आणि इतर वैद्यकीय साहित्य देण्यात आलेलं आहे। म्हणजे एखाद्या मतदारांना जर काही त्रास झाला तर त्यासाठी ते अत्यंत आपत्कालीन परिस्थितीमध्ये ते त्यांना औषध देऊ शकेल। आपण बघू शकतो की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मतदान केल्यानंतर आता बाहेर येत आहे। हे दृश्य इतकं बोलकं आहे की आपल्याकडे ज्या प्रकारे इथे जे दृश्य पाहायला मिळतात त्यावरनं लक्षात येईल की किती मोठी गर्दी आहे आणि या गर्दीवरनं निश्चित नागपूरमध्ये एक वेगळा उत्साह आहे। म्हणजे प्रत्येक मतदान केंद्रामध्ये ही गर्दी पाहायला मिळत आहे आणि त्याचं प्रमुख कारण असं आहे की एक लोकशाहीमध्ये आपल्याला जो मताचा टक्का वाढवावा यासाठी निवडणूक आयोगाने बरेच प्रयत्न केले, अनेक संस्थांनी प्रयत्न केले आणि प्रत्येक राजकीय पक्षांची तशी भूमिका होती की कुठेतरी मताचा टक्का हा वाढायला पाहिजे। त्यामुळे आपल्याला पाहायला मिळतं की कुठेतरी नागपूरमध्ये मताचा टक्का वाढवण्यासाठी जे प्रयत्न केले गेले, जिल्हाधिकाऱ्यांचे असेल, निवडणूक आयोगाचे असेल, ते प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहे। सकाळपासून ही गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। देवेंद्र फडणवीस हे आता बाहेर प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलणार आहे। काय बोलतात आपण इथे बोलता येत नाही, इथे आचारसंहितेचं उल्लंघन होतं, 100 मीटरच्या बाहेर बोलावं लागतं। आपण बघितलं ते बाहेर बोलणार आहे। त्यांनी सांगितलं की मतदान केंद्रावर बोलता येत नाही।